हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण SYBA इको 219 या बुक्समधून IMP टॉपिक्स बघू। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्याने तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल मी व्हिडिओ अपलोड केल्यावरती, आणि सबस्क्राईब करणे अगदी मोफत आहे। तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला व्हिडिओ बनवायला आणखी प्रोत्साहन मिळते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तर चला आता आपण लेसन घटक क्रमांक 4 राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी या लेसनमधून राष्ट्रीय उत्पन्नविषयक माहिती गोळा करणाऱ्या संस्था या टॉपिक्सवर मी तुम्हाला वाचून दाखवते। तुम्हाला प्रश्न आला तर येऊ शकतो पेपरमध्ये की राष्ट्रीय उत्पन्नविषयक माहिती गोळा करणाऱ्या संस्था स्पष्ट करा की त्याच्याविषयी माहिती लिहा। तर तुम्ही मनाच्या भाषेत असं उत्तर लिहायचं आहे। प्रत्येक उद्योगात कृषी, पशुपालन, वन, खनिज, यंत्रोद्योग, बँका, विमा यासारख्या सेवा, बांधकाम, वाहतूक, दळणवळण इत्यादी होणाऱ्या उत्पादनाची माहिती घेणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत। इथे त्यातील काहींची नोंद करू। कृषी उत्पादनाचे अंदाज केंद्रीय सरकार, सहकार, समाज विकास, कृषी व अन्न मंत्रालयातील अर्थ व सांख्यिकी संचालनालय करते। यासाठी 1. जमिनीच्या उपयोगाची आकडेवारी, 2. प्रमुख पिकाखालील क्षेत्र व उत्पादन यांची आकडेवारी, 3. उत्पादन खर्चाचे अभ्यास यांचा उपयोग केला जातो। राज्य सरकारचे महसूल विभाग शेती संबंधीची आकडेवारी नित्य गोळा करीत असतातच, तीच केंद्रीय विभाग एकत्र करतो। एकरी उत्पादनाचे अंदाज पीक कापणीचे नमुने घेऊन केले जातात। 36 प्रमुख पिकांच्या उत्पादनाचे अंदाज अशा पीक कापणीच्या नमुना पाहणीतून ठरविले जातात। या उत्पादनाच्या किमतीची माहिती पणन व निरीक्षण संचालनालय मिळविते। प्रत्येक राज्यात सांख्यिकीय विभाग आहेत, तेही माहिती गोळा करतात। एकंदर यंत्रोद्योगाची 2 क्षेत्रे केली गेली आहेत। एक क्षेत्र येथे निर्दिष्ट कारखान्याची प्रगणना करणारे याला सेन्सस सेक्टर असे म्हटले जाते। दुसऱ्या क्षेत्रात उर्वरित उद्योग येत असून त्याची नमुना पद्धतीने माहिती घेतली जाते, याला सॅम्पल सेक्टर म्हटले जाते। या दोन्ही क्षेत्रातील उद्योगाच्या व्यवहाराची माहिती सालोसाल वार्षिक औद्योगिक पाहणीतून अॅन्युअल सर्व्हे ऑफ इंडस्ट्रीज ASI प्रसिद्ध होत असते। भारतीय कारखाने अधिनियम 1948 याखाली विजेचा वापर करणाऱ्या आणि 10 किंवा अधिक कामगार असलेल्या कारखान्याची, तसेच विजेचा वापर न करणाऱ्या आणि 20 व अधिक कामगार असलेल्या कारखान्याची नोंद करून घेणे आवश्यक आहे। तसेच वार्षिक अहवाल प्रपत्रके भरून पाठवावी लागतात, त्यावरून ही माहिती प्रसिद्ध होत असते। नोंदणी न केलेल्या उद्योगाची माहिती राष्ट्रीय नमुना पाहणी संस्था नॅशनल सॅम्पल सर्व्हे NSS मिळवित व प्रसिद्ध करीत असते। तिचा उपयोग छोट्या उद्योगापासूनच्या उत्पादनाचा अंदाज बांधण्यात केला जातो। विडी तंबाखूच्या उत्पादनाचा अंदाज तंबाखू विकास संचालनालय वस्त्रोद्योगाच्या वस्त्रनिर्माण आयुक्ताच्या वार्षिक अहवालातून व वस्त्रनिर्माण आयुक्ताच्या वार्षिक अहवालातून व वस्त्र निर्माण समितीच्या वार्षिक पाहणीवरून घेतले जातात। प्रत्येक राज्यात वीज मंडळे आहेत, परिवहन मंडळे आहेत, त्यावरून वीज उत्पादनाची, परिवहनाची माहिती मिळते। बँक व्यवहाराची हिशेब रिझर्व्ह बँक जमविते। सहकारी पतसंस्थाची माहितीही ती गोळा करते, त्याचा उपयोग केला जातो। केंद्र व राज्य सरकारच्या अर्थसंकल्पनावरून संरक्षण व प्रशासन यावर होणारा खर्च, सरकारी धनसहाय्य, महसूल, वन उत्पन्न इत्यादी माहिती घेऊन तिचा उपयोग उत्पन्नाच्या अंदाजासाठी केला जातो। रेल्वे अंदाजपत्रकाचाही उपयोग केला जातो। विविध सेवांच्या बाबतीत अंदाज बांधताना विविध घटक लक्षात घेतले जातात। उदाहरणार्थ शिक्षण सेवेसाठी पटावरील विद्यार्थ्यांची संख्या, वैद्यकीय सेवेकरिता रुग्णालयातील खाटांची संख्या इत्यादी अशा रीतीने विविध संस्था, उद्योग, प्रशासकीय विभाग, निगम, रिझर्व्ह बँक, वित्तीय संस्था, मंडळे, केंद्र व राज्य सरकारचे अर्थसंकल्प इत्यादी अशा अनेक संस्था, संघटनांकडून माहिती गोळा करून त्याचा पडताळा साधनाशी, उदाहरणार्थ पक्की घरे, इमारती याकरिता सिमेंट व पक्क्या विटा याचा खप पाहून आवश्यक तेथे दुरुस्त करून किंवा जेथे मुळीच मेळ बसत नसेल, पूर्वी गोळा केलेल्या माहितीशी जुळत नसेल, तेथे ती बाजूला सारून राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज बांधले जातात।
नव्या मिळालेल्या गोळा केलेल्या माहितीनुसार अंदाजात दुरुस्त्या केल्या जातात. हे हिशेब तपासताना, माहितीचा पडताळा पाहताना चुका राहतात, मेळ बसत नाही. अशा वेळी जो फरक राहतो तो चुकबुल म्हणून जमा किंवा वजा केला जातो. चुकबुलीची ही संख्या तशी फारशी असत नाही, ती एकूण संख्येच्या 1.5 ते 2% आसपास आहे. माहिती गोळा करणाऱ्या काही संस्था, संघटनांचा उल्लेख केला. ही काही संपूर्ण यादी नव्हे, थोडीच कल्पना असावी एवढाच हेतू. काही माहिती सर्व क्षेत्रातील नव्हे, प्रत्यक्ष पाहणीवर आधारलेली असते. 2 वर्षाच्या पाहणीत साधारणपणे 3-1 वर्षाचा काळ लोटतो. म्हणजे आजची माहिती 2-1 वर्षाची जुनी असण्याची शक्यता असते, पण अन्य मार्ग नसल्याने त्याला इलाज नाही असेच म्हणावे लागते. इथे या टॉपिकचं उत्तर संपत आहे. याच्यामध्ये आपण या लेसन्सचा सारांश बघू. थोडक्यात सारांश म्हणजे हे काय त्याचा, उत्पादित वस्तू व सेवा याची उपभोग्य वस्तू व क्षेत्र व भांडवली वस्तू क्षेत्र असे 2 प्रकार पडतात. मालसाठ्यात दरवर्षी होणारी वाढ व घट हा गुंतवणुकीचाच एक प्रकार आहे. आयात निर्यातीची नोंद हिशेबाच्या दृष्टीने वेगळी करण्यात येते. राष्ट्रीय उत्पन्नविषयक माहिती गोळा करणाऱ्या विविध संस्था आहेत. कृषी उत्पादनाचे अंदाज केंद्रीय सहकार समाज विकास कृषी व अन्न खाते करते. महसूल विभाग शेतीसंबंधी आकडेवारी गोळा करतो. राष्ट्रीय नमुना पाहणी संस्था नोंदणी व केलेल्या उद्योगाची माहिती गोळा करते. निर्दिष्ट कारखान्याची प्रगणना करणाऱ्या क्षेत्राला सेन्सस सेक्टर म्हणतात, तर नमुना पद्धतीने माहिती घेणाऱ्या क्षेत्रास सॅम्पल सेक्टर म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना पुढील गोष्टीचे मोजमाप निश्चितपणे करता येत नाही. 1. बाजारात विकल्या न जाणाऱ्या वस्तू. 2. मालकीच्या वस्तूचा उपभोग. 3. टिकाऊ उपभोग्य वस्तू. 4. स्त्रियांनी केलेले काम. 5. 2 उत्पन्नातील केवळ संख्यात्मक तुलना होते. गुणात्मक राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गोळा करून त्यात कालांतराने कसा बदल होत गेला याचे ज्ञान होते. पुढचे प्रश्न पुढच्या टॉपिक्समध्ये बघू. इथे आपण थांबू.